हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज मी ना भोपळ्याची भाजी करत होती. त्यासाठी मग पहिले मसाला बनवून घेतला. कांदा, खोबरं, लसूण, जिरं हे सगळं मी मिक्सरमध्ये वाटण्यासाठी पहिले कांदा आणि खोबरं भाजून घेतलं चांगलं. तव्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि नंतर खोबरं आणि कांदा बारीक चिरून ते पहिले भाजून घेतलं. थोडे लालसर, थोडे काळपट असे होतपर्यंत त्याला भाजून घेतलं मी. यावर तव्यावर फिरवत त्याला व्यवस्थित असं भाजून घेतलं. तुम्ही त्यात धने पण ॲड करू शकतात. मी पावडर ॲड केली होती मसाल्यात, म्हणून मी त्यामध्ये धने पूड नाही घातली, धने नाही घातले, तर तुम्ही घालू शकता धने. मग ते सगळं मिक्सर जे आहे ना भाजलेलं, ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं सगळं. आणि नंतर त्यामध्ये तेच व्यवस्थित मी काढून घेतलं. ते माझं प्रॉपर इथे आलेलं नाही आहे क्लिपमध्ये, तर ते व्यवस्थित मी सर्वच्या सर्व काढून घेतलं त्या भांड्यामध्ये. आणि मग नंतर त्यामध्ये जिरं टाकलं. तुम्ही त्यात टमाटर कापून पण ते हे करू शकता. त्यात एक मिरची टाकली मी आणि त्यामध्ये जिरं टाकलं. आणि मग ते सगळं सर्व मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं, बारीक पेस्ट अशी. आणि मग नंतर मसाला काढून घेतला. मी भाजीसाठी 3 छोटे चम्मच तिखट घेतलं. हळद घेतली 1 चम्मच आणि त्यामध्ये मीठ लागणं, तुमच्या चवीपुरतं मीठ तुम्ही टाकू शकता. आणि मग नंतर त्या पातेल्यामध्ये तेल गरम केलं. त्यामध्ये जिरं, मोहरी ते गरम याच्यावर ठेवलं, म्हणजे ते तडतडतपर्यंत ते हे होऊ दिलं थोडं. आणि मग त्यामध्ये पूर्ण आपला मसाला टाकला. जो मसाला जो असतो आपला याचा, जो मी ग्राइंड केला होता भाजीचा मसाला, तो मी त्यामध्ये पेस्ट ही टाकली. ते सर्व व्यवस्थित फिरवून घेतलं. तुम्ही टमाटरची प्युरी पण टाकू शकतात, बट मला ते आवडत नाही म्हणून मी ते स्किप केली. तर ते व्यवस्थित मसाला फिरवून घेतला. लागलं नाही पाहिजे म्हणून व्यवस्थित फिरवायचं, म्हणजे त्याचे जे फ्लेवर्स आहे ना ते सगळे त्यामध्ये ॲड होतात. तर मसाला फिरवून घेतला आणि मग व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा. टमाटरची प्युरी असेल तुम्ही ते टाकू शकता. नंतर मग जे आपण तिखट मीठ काढलं होतं ते पण टाकून दिलं मी त्यामध्ये. व्यवस्थित त्याला फिरून घेतलं. त्यामध्ये मसाला, तुमच्याकडे जर गरम मसाला काय वापरत असेल ते पण तुम्ही टाकू शकता, बट मी नाही टाकलेलं आहे यामध्ये. आणि ते व्यवस्थित फिरून घ्यायचं. ते लागू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचं त्यामध्ये. आणि ती ग्रेव्ही अशी तयार होते, ती मस्त अशी फिरून घ्यायची मसाला त्याचा. आणि तो जळला पण नाही पाहिजे, थोडा लागला पण नाही पाहिजे, खालून याची पण काळजी घ्यायची. आणि मग नंतर त्यामध्ये हे जे कोवळं आणि चणे मी भिजू घातले होते थोडे, याला बारीक चिरून पाण्यामध्ये टाकले होते कोवळ्याला, तर मग ते पण टाकून दिले मी त्यामध्ये भाजीमध्ये. आणि मग ते व्यवस्थित ते चणे आणि कोवळे ते व्यवस्थित लागू नये म्हणून मस्त फिरवून घेतले चमच्याने वगैरे, असं फिरवून घ्यायचं. बघा, चणे पण टाकलेले आहे मी. पांढरे चणे टाकले होते. तुमच्याकडे लाल चणे असेल तुम्ही लाल चण्याचा पण वापर करू शकता त्यामध्ये. तर ते व्यवस्थित असं फिरून घेतलं लागू नये म्हणून. आणि असं व्यवस्थित फिरून घ्यायचं, म्हणजे मसाला त्यामध्ये पूर्ण प्रॉपरली मिक्स झाला पाहिजे, असं फिरून घ्यायचं त्यामध्ये. आणि नंतर मग झाकणीने झाकून ठेवायचं सगळं, म्हणजे ते वाफ त्याला लागली पाहिजे. व्यवस्थित झाकून ठेवलं आणि अशी भाजी, असा सुंदर असा कलर येतो त्यामध्ये जसे ते शिजतात तसे. तर मी सगळं झाकून ठेवलं. 2-3दा असं उघडून पाहायचं, पुन्हा पण त्याला असं चमच्याने फिरवलं. आणि हे मसाल्याचं पाणी होतं माझ्याकडे, तर मग ते मी पाणी पण टाकलं मी त्यामध्ये, म्हणजे थोडा रस्सा करायसाठी. रस्सा तुमच्या याच्यानुसार करू शकता, तुम्हाला जर वाटत असेल तर करू शकता तुम्ही रस्सा. तर ते मला जास्त रस्सा नको होता म्हणून मी जास्त रस्सा नाही केला. मग याला व्यवस्थित असं शिजू द्यायचं. मग पुन्हा झाकून ठेवलं वाफेवर. आणि थोडं शिजत आलं होतं, तर मग मी बारीक कापून त्यामध्ये सांबार टाकला. सांबाराने खूप छान टेस्ट येते. बघू शकता तुम्ही किती सुंदर असा ग्रेव्हीचा असा कलर आलेला आहे. तर व्यवस्थित असंच